आली होय तू? आले बघ. तुला म्हणलं होतं ना सोबत जाऊ म्हणून दवाखान्यात, एकटीच गेली. अरे 15 दिवस झालं डोकं दुखत आहे. 8 दिवसापासून तुझ्या मागं लागले, चल चल. तू ऐकनास. मला किती त्रास होतोय बरं. मग नेणार नव्हतं का तुला? हा, काय म्हणला डॉक्टर? त्याने ते सिटी स्कॅन का काय ते करायला लावलंय मला. सिटी स्कॅन? हो. अगं ते काय सोपं आहे का? मरणाचे पैसे लागत आहेत त्याला. हा, डॉक्टर काय डोक्यावर पडला काय? थोडंफार दुखायला लागलं की लगेच हे करा आणि ते करा. मरणाचे पैसे लागत आहेत त्याला. अरे पण दुखत आहे, त्याला वाटलं म्हणूनच सांगितलं. हा. सासूबाई काय झालं आणि चेहरा का पडला एवढा तुमचा? अगं माझं किती डोकं दुखत आहे बरं 15 दिवसापासून. सासूबाई तुमचं ना हे असंच असतं. 2 दिवस गेले की लगेच तुमचं डोकं दुखतंय, पाठ दुखती, पाय दुखते. अहो आता तुमचं वय झालंय त्यामुळे थोडस होणारच की खालवर तब्येत. मग काय तर. अगं पण 1-2 दिवसाची गोष्ट वेगळी. आता बरेच दिवस झाले ना ग, म्हणून गेले मी दवाखान्यात. सासूबाई जरा सहन करायला शिकावं. हा, लगेच दवाखान्यात जायचं असतं वय. आणि ते काय बोललो सिटी स्कॅन? हो ते काय सोपं आहे का? हा, हे बघा तुम्हाला शेतात नसेल जायचं ना 2 दिवस आराम करा, पण ते उगा डोकं दुखतं याचं बाऊ करू नका. तू आरामच कर, होईन बरं लगेच. हा तुम्ही करा आराम, घरातली काम. लयच काय वाटलं तर बघू, नंतर जाऊ. अगं पैसा लागतो. पैसा आहे का माझ्याकडे आता? लगेच 2-4 दिवस काढ, जरा तू कर आराम. बघू आपण नंतर जाऊ हॉस्पिटलला. अरे पण ऐक. कर आराम, होईन सगळं व्यवस्थित. अरे ऐक. बायडे पांडा इकडं कुठं? काय नाही अगं, गावातच पाहिली होती मी तुला आणि नंतर माझ्या लक्षात आलं बायडी तर ह्या गावात दिली म्हणून. बाई किती वर्षांनी भेटतोय रे. चालायचं आता. काय बरं चाललंय तुझं? हो बरंच आहे बघ. इकडं कुठं गावात आली होती? मी दवाखान्यात गेलते बघ. दवाखान्यात? हो. अरे काय होते तुला? अरे गेले 8-15 दिवस झाले, लयच डोकं दुखत आहे रे. डोकं दुखतंय? हो. आईला मग चक्कर बी येत होती, मग मी गेले दवाखान्यात. अगं मग चक्कर येते, डोकं दुखतं, एकटी कुठं? हा, मालक बिलक आणायचे ना तुझ्या संग? अरे हे गेले ना रे. हा हा, माझ्या लक्षातच नाही आलं बरं का ते. अगं पण निदान पोराला तरी घेऊन यायचं. एकटं कुठं दवाखान्यात येतात का? हा, चक्कर येऊन रस्त्यात पडली मग. अरे आता तुझ्यापासून काय लपवायचं, तू माहेरचाच आहे. हे गेले आणि पोरांनी त्यांच्या संसाराला लागले. पुरीला दिलं तिकडं, तिचं बघतीन पोरगा. त्याला चल म्हणून 8 दिवस झाले, तो काय आला नाही बघ सोबत. मग मला काही बघवायला जात नव्हतं, चक्रा बिल येत होत्या. मग मी चाले बघ दवाखान्यात. आता त्यांना किती बोलणार नाही आपण. काय बाईट तुझी अवस्था झाली ग. आई बापाने एवढी लाडात वाढवली तुला. अगं काय मोठं लग्न करून दिलं होतं, एवढ्या चांगल्या घरात दिली. पण नवरा गेल्यावर काय खरं नाही बघ बाईचं. आणि पोरांनी तरी असं काय करावं ग? त्यांना तरी पटत काही? हा, आपल्या आईकडे लक्ष द्यायला नको त्यांनी? माझं पोर बघ, काल परवा मला गाडी आणून दिली. म्हणलं तात्या तुम्हाला तसली गिअरची मोठी गाडी नाही जमत, ही फिरायसाठी घ्या. चांगलं नशीब काढलं. बरं जाऊ दे, त्याचं काय नको लय वाईट वाटून घेतो. आणि डॉक्टर काय म्हणलं मग आता तुला? अरे ते सिटी स्कॅन का काय ते करायला लावले. आता म्हणले 2-3 दिवसातच करणं गरजेचं आहे. तर जाऊन बघ ते काय म्हणतात पोरं. बघ पोरं काय म्हणतात ते बघ. नाही तर सरळ आहे ना माझ्या पोराला पाठवीन मी, नाही तर मी घेऊन जाईन तुला सिटी स्कॅन करायला. अगं नगरचा डॉक्टर आहे ना, चांगला ओळखीचा आहे. 4 पैसे कमी घेईन, नंबर न्यायला लागायचे. बरं तू म्हणतो तसं करते मग. आणि पुढल्या बारीने आहे ना मग एक काम करू, सिटी स्कॅन करायला मीच नेतो आणि तसंच आपल्या घरी बी येऊ मग. बरं चालतंय. चालतंय मग. घरी येतोस का? आता घरी नको बघ, लय गडबड झाली. अगं पण मी काय झालं मगाशी तुला बघत मग इकडं आलो म्हणलं तूच आहे का. अरे देवा, माझ्यामुळे एवढं लांब यावं लागलं का रे? जाऊ दे मोर दे, पण बरं वाटलं लय दिवसांनी भेटली ते. येऊ का मग? हो ये घरी. चालतंय मग. सावकाश जा. हा हा हा.
आई कुठे चपला बिपला घालून कुठे निघाली तू? मी राजीकडे चालले मी. कशाला? तिला बरं नाही ना, तिला भेटायला चालले. पण तुझं डोकं दुखतंय, तुला चक्रा येतात, मध्ये कुठं पडली बिडली म्हणजे? एवढी काळजी आहे ना तुला? दवाखान्यात घेऊन जायचं ना मग मला. बरं झालं बघ तू आलास आज माझ्यासोबत. पण पोरांना सांगितलं का कुठं चाललोय आपण? नाही नाही, मी सांगितले मी राजीकडे चालले म्हणून तिला बघायला. का? पोरांना सांगायचं की सगळं कर कुठं चालली काय नाही. अरे त्यांना एवढी काळजी असती तर मला तुझ्यासोबत यायची गरज लागली असती का बरं? तू सांग. अवघड आहे बुवा. अरे कसं करते मी माझी मला माहिती. पोरं कोण झाले आणि बाप कोण झाले तेच कळना. मी आल्यावर सांगते सगळं त्यांना. काय तुझं लय ऐकून घे तू पोरांचं. पोरांना आहे ना स्पष्ट बोलायचं काय असेल ते. आता काय करणार आहे, हे गेल्यावर दुसरं कुणी नाही बी ना घरात. आपण काय करायचं कमी काय ठेवलंय पोरांसाठी? तू एवढं सगळं केलंय ना. बरोबर आहे तुझं, पण आता जाऊ दे, आपलेच दात ना आपलेच ओठ. चला जाऊ मग. खायला सांगायचं काय? नाही नको रे. घरनं जेवण करून निघली होती का? हो. बरं मी काय म्हणतोय, रिपोर्ट याच्यात जपून ठेवलेत. हो. ते आता डॉक्टरला दाखवून घे आणि काय म्हणतात ना त्याच्यानुसार इलाज करा. आणि आता डॉक्टरला दाखवाय तरी पोराला घेऊन जा. आणि नाही आलं तर नको काळजी करू, वाट बघ. नाही तर 2 दिवसांनी मीच येतो घरी. भेटणं बी होईन, पोरांची गाठ भेट होईन आणि आपणच जाऊ दवाखान्यात. बरं झालं बघ, तू नसता तर माझं काय झालं असतं रे. माझं नशीब चांगलं म्हणून तू मला भेटला, नाही तर माझ्या पोरांनी तर मी ती सगळी आशाच सोडून दिली होती बघ. आता काय माहिती याच्यात काय निघते, डॉक्टर काय म्हणतोय. आता काय बी निघलं तरी त्याला काय घाबरायचंय का? हा अगे दवाखान्याला पुढे गेले आता कशाचा बी इलाज होतोय. अरे मेलेली माणसं जिवंत करतात आणि तुझं काय किरकोळ डोक्याचं दुखणं. एक कर फक्त, आपलं उशीर लावू नको आता. नाही नाही, आपण लगेच उद्या संध्याकाळीच जाऊ. ते डॉक्टर असतोय ना, मी पोराला बोलते आता गेलं की. आणि पोरांना समजून सांगावं जरा, याड्यावानी करून जमतंय का? हा एवढं तुम्ही त्यांच्यासाठी गेले आणि तुम्हाला दवाखान्यात न्यायला जर दुसरा माणूस लागत असेल तर ह्याच्यापेक्षा काय वाईट परिस्थिती अजून. अरे तू सापडलं म्हणून, नाही तर माझे काय हाल झाले असते आज. बर चल आता ये ना, एक काम कर, घरी जा तू. काय यायचं घरी मग, गाठ भेट होईल सगळ्यांची. आखी आठवण काढत होती तुझी. बर नाही, आता मी आधी बोलून घेते मग दवाखान्याचं झाल्यावरच येते घरी. बरं बरी होऊनच मग आता. हम्म. घे चहा पिऊन घे, चल निघू. मध्ये मध्ये गवत लय वाढले बरं का, खुरपून घ्यावं लागेल जरा. हा ना, घ्या लवकर खुरपून. तुमची आई काय तिकडे बसली आहे ना बेडवर, आराम करायचा आहे मॅडमला. इथली कामं कोण करत? आज ती लय वांगळ बोलली, मला तर लय वाईट वाटलं. का? काय झालं? म्हणली तुला माझी एवढीच काळजी होती तर दवाखान्यात घेऊन जायचं होतं. काय बोलू, काय सुधारणा मला तिला. त्यांचं काय, 2 दिवस गेली की लागते डोकं दुखायला. असं कधी होतं का? उगाच ना काम चुकारपणा करायचंय. मला विचारा ना, मला माहिती आहे कशी तुमची आई ती. चला. पण लोक काय म्हणते ग, दवाखान्यात तर न्यावं लागेल. दवाखान्यात न्यावं लागलं म्हणजे? अहो प्रायव्हेट डॉक्टरचा काय खर्च कमी आहे का? हा, कुठं पण जाऊन येते, सिटी स्कॅन करावं लागल. असलं नाही जमणार आपल्याला. आणि एवढंच डोकं दुखतंय ना, आणि लोक काय म्हणतील याचा विचार करताय ना, तर तिकडे सरकारी दवाखान्यात घेऊन जा. तिकडे काय सोय व्हायची ना त्यांची होईल तिथं बघा. तिथून कशी 2 दिवसात वापस नाही येत आपल्या घरी. आणि दुखतच असेल डोकं तर राहू द्या महिनाभर. मला तरी कुठं काय फरक पडते. काहीतरी करावं लागेल. पण तुम्ही इकडे या आधी. अगं इथं वरती कशाला आणलं? वरती कशाला आणलं म्हणजे? तुमची आई बसली आहे ना खाली. आता काय केलं तिने?
काय केलं? तुमच्या आईचे उद्योग ऐकलेत का तुम्ही? हा अहो त्या आळीतल्या बाया मला येऊन सांगतात आहे, तुमची सासूबाई पाहिली का? अहो त्या दुसऱ्या पुरुषासोबत कुठं फिरते ती? हा मी तर ऐकलं तालुक्याला गेली होती, परवा हॉटेलमध्ये कुणासोबत तरी बसली होती. शोभतं का असं? आई असं वागल मला नाही वाटत. अहो तुमची आई तशी वागलीये, लोक काही खोटं येऊन नाही सांगत. कधी वाटलं नव्हतं सासूबाई अशा करतील म्हणून. गैरसमज पण असू शकतो आपला. कशाचा गैरसमज? अहो इज्जत जायची कामं आहेत ही. हा आज आजूबाजूचे लोक बोलतात आहे, उद्या गावकरी बोलतील. तोंड नाही दाखवायचं लायकीचं नाही राहणार आपण. काय करायचंय ना आत्ताच करा. आणि पहिले सांगत होती मी, तुमची आई आहे ना नाटकी आहे, नाटकी. बघितली का आता काय करते ती? मला आहे ना तिला एकदा विचारावंच लागेल. विचारायचं नाही, डायरेक्ट बोलायचं काय चाललंय तुमचं म्हणून. आधी खाली जाऊ, समोर समोर बसू आणि मग विचारू नक्की काय चाललंय तुझं. चल तू खाली. चला. काय चाललंय बायडे? अरे तू बस की पांडा. तू म्हणजे अगं तू त्या दिवशी दवाखान्यात गेलो आपण आणि हे गोळ्यांचं पाकिट विसरलं की. अरे देवा, बघ आता बरं झालं तू आणून दिलंस. बरं झालं म्हणजे आता आहे ना खरी वय झाली बरं का आपली. खरं बोलतो. लक्षात राहिला नाही आता. बरं ते सिटी स्कॅनचं दाखवलं का डॉक्टरला? नाही बघ, आधी जायचं होतं मला, पण पोरं अजून आले नाही. ते आले की मग जावं म्हणले. हे बघ आले. राम राम. नाव ना कोण तुम्ही? अहो कोण तुम्ही म्हणजे तुमची बी काही चूक नाही बरं का. अहो कधी येणंच नाही झालं आपलं इकडं. बरोबर. त्या गोळ्यांच्या निमित्ताने तरी येणं झालं. मी आणि तुझा मामा आणि तुझी आई संगच वाढलो लहानपणी. तसं पाहिलं तर तुझ्या मामाच्या गावचा मी. यांची आमची ओळख आणि मध्ये मला भेटल्या होत्या गावात. दवाखान्याचं काहीतरी काम होतं आणि सिटी स्कॅनला त्यांना जायचं होतं. म्हणलं डॉक्टर ओळखीचाच आहे माझ्या, मी घेऊन जातो तुम्हाला. अच्छा, म्हणजे तालुक्याच्या दवाखान्यात गेलेले तुम्हीच का? हो. हा हा मीच गेलतो. असं होय. बघितलं ना, ओ लोक बोलत होती ना, ते काही खोटं नव्हतं. हा कालपर्यंत गावात सगळा प्रकार सुरू होता, आज घरापर्यंत आले. अहो शोभतं का यांना हे? काय आहे ह्या वयात शोभतं तुला हे सगळं करायला? अरे काय बोलतोस तू? काय शोभतं का? काय केलं मी? लोक शेण घालते ना आमच्या तोंडात. अरे पण शेण घालण्यासारखं आम्ही दोघांनी केलं तरी काय? अहो दवाखान्यात तर गेलो होतो आम्ही, एवढं काय त्याच्यात? हा तुम्ही हिंडताय इकडे तिकडे फिरताय, आम्हाला सांगताय आलं नाही तुम्हाला? अहो तुमचं जे काही चाललंय ना, या आजूबाजूचे लोक आम्हाला येऊन सांगतात आहे. अरे काय पागल बिगल झालात का काय तुम्ही? काय बोलताय? जरा विचार तरी करायचा. सून आहे घरात, लेक आहे. नाही नाही बायडे, हे तुझ्या पोराचं तोंड तू फोडती कमीच फोडू. हा काय? तू थांब. अरे काय बोलतात, तुम्हाला लाज वाटतात का? हा अरे तुझ्या मामाचा मित्र, तुझ्या मामासारखा आहे तो, तुला लाज वाटली पाहिजे आईवर असा संशय घ्यायला. आणि तो मला घेऊन नसता गेला तर तू गेला होतास का घेऊन? हा अरे लाज वाटली पाहिजे. 8 दिवस तुझ्या मागे लागले होते मी. अरे मला दवाखान्यात घेऊन चल, दवाखान्यात घेऊन चल. आज तो जर नसता भावासारखा उभा राहिला तर तुला तुझी आई बी दिसली नसती. अरे लाज वाटली पाहिजे तुमच्या दोघांना लोकांचं ऐकायला. लोक काय रे काही बोलतील, तुमच्या तोंडात शेण घातलं काय मी? अरे माझ्या भावासारखा उभा राहिलाय तो. आणि आईवर संशय घ्यायला, तुमच्या मामावर संशय घ्यायला लाज नाही वाटली का तुम्हाला? आणि तुम्हाला एक सांगू का, माणसाने आहे ना आपल्यावर केलेलं उपकार कधी विसरायचं नसतात. हिचा बाप आहे ना, त्यांची परिस्थिती तेव्हा चांगली होती आणि माझी शिकायची सुद्धा ऐपत नव्हती. माझा शिक्षणाचा खर्च सगळा आहे ना हिच्या बापाने केलाय आणि मला आहे ना लांब पाठवला होता शिकायला. आणि त्याच्यामुळं आज आमचं सगळं चांगलं चाललंय. पण ते उपकार विसरलो नाही मी. इथं आल्यावर हिच्या दुखण्याचं कळलं, म्हणलं बाप तर नाही राहिला हिचा, पण हिच्या उपकाराची परतफेड करायची हीच वेळ आहे. म्हणून मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. आणि असला कसला पोरगा आहे तुझा? अरे त्याला साधा आईला दवाखान्यात नेता येत नाही आणि दुसरं नेता येतं त्याला नावं ठेवतो तू. अरे लाज वाटली पाहिजे तुला थोडीफार. अरे काय गे, किती दिवस झाले तुला या घरात येऊन? घराची मालकीन कोणी? तुला कसं वागायचं कळतं का? माफ करा बरं का, तुम्हाला बोलायचा अधिकार नाही मला, पण राहवलं नाही माझे म्हणून बोलायला लागलो मी. अरे जाऊ दे पांडा, ह्यांच्या बुद्धीची कीव वाटायला लागली मला आता.
लोक सांगतेत, हे सांगतेत, ते सांगतेत. अरे तुम्हाला डोके नव्हते का? हा, तुमच्या आईवर असा संशय घ्यायला? अरे बशीभर पाण्यात डुबून मारायचं होतं ना. आणि हिलाही काय अवदास सुचली. अरे लेकीसारखं सांभाळलं तिला मी. बरं ऐक, तुला आहे ना आता दवाखान्यात जायचं असेल ना, तर मी माझा पोरगा सगळा दवाखाना करेन तुझा. याची काही गरज बी नाहीये. अरे अख्खी दुनिया आईच्या विरोधात बोलत असली ना, तरी पोरांनी तिची साथ नसते सोडायची. आणि तू, येतो मी. या घरात आहे ना पाणी सुद्धा प्यायची इच्छा नाही माझी. अरे पहिल्यांदा सालाच थांबत. अरे कसली अवलाद जन्माला घातली मी. छी. बोललो ना तुला, दिसतो तसं नसतंय. पडलो ना सगळ्यांच्या नजरेत परत. आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ग. मी तुला असं बोलायला नको पाहिजे होत. मी तुझ्यापेक्षा जास्त विश्वास बाहेरच्या लोकांवर ठेवलाय. ती लोक जे म्हणतील तेच ऐकत गेलो, उगाच तुझ्यावर संशय घेऊन बसलो. माझी चूक झाली ग, मला माफ कर. खरं तर आहे ना आई, त्यांची काहीच चुकी नाहीये. सगळा दोष माझाच आहे. मला 4 बायकांनी येऊन गोष्टी सांगितल्या तुमच्याबद्दल, आणि जसंच्या तसं मी यांना बोलले. नको त्या लोकांवर विश्वास टाकला आणि घरच्या माणसांवर मलाच लाज वाटायला लागली. मी इतका चुकीचा विचार तुमच्याबद्दल कसा करू शकते? खरंच माफ करा आई. मी शपथ घेते, इथून पुढे कधीच असं वागणार नाही. असं चुकीचे विचार कधीच करणार नाही. आणि आता तू टेन्शन नको घेऊ. मी कुठून पैसा गोळा करेन. पहिले तुझं ते दवाखान्याचं सगळं आपण नीट करू. एकदम ठणठणीत करतो तुला. आणि चांगले दवाखान्यात करू. आता हलगर्जीपणा अजिबात करणार नाही आम्ही. आणि तुमची काळजी पण घेईल. अरे पण तुम्ही एकदा माझा विचार करायचा, माझ्या मनाचा तरी विचार करायचा. तू तर लहानपणापासून बघतोय ना रे मला, ही तर आत्ता आली. हा, थोडं तरी विचार करायचा की मी असं बोलल्यानंतर आईच्या मनाला किती वेदना होते. आणि तुझ्या बापाशिवाय कोण होतं रे मला? माझ्या माहेरचा माणूस तुझ्या मामासारखा, माझ्या भावासारखा होता रे तू. आणि लोक काय रे, लोक काही बोलतील. अरे बहीण भाऊ जर असतील तर ते सुद्धा त्या नात्यावर सुद्धा शितोडे उडवतात ते. आणि तुम्ही लोकांवर. आई कसं आहे? जाऊ दे आता आई, झालं गेलं ते विसरून जा. खरंच चूक झाली आमच्याकडून. आता नाही पुन्हा तुला आमचा त्रास होणार कुठला. माफ कर ग. बस बस नको रडू. बस.